नमस्कार. मी अक्षता स्वागत करते आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. आणि इथं मॉर्निंग टाईम आहे आणि मी दाखवते आहे तुम्हाला सकाळची पूजा. तर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अक्षय तृतीयानिमित्त आता मस्त पूजा झाली आहे आणि आंब्याचा भोग पण लावलेला आहे. हॅलो एव्हरीवन, जसं तुम्ही आता पाहिलं जोरात पाऊस चालू आहे, जोरात. आणि सगळीकडे असा काळोख पसरला होता घरात, म्हणून मग मी हे पडदे वगैरे खोलले. तर आता जरा प्रकाश आहे बाहेर, अदरवाईज पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालं होतं. आणि इरा झोपली होती, इरा आत्ता उठली आहे, तर ती झोळीतून बघते. आणि आऱ्याचं जेवण झालं आहे, इरा आत्ता उठली, तर इराचं पण मी म्हणजे तिची खिचडी थोडीशी मी मिक्सरमधनं काढून तिला देते. सो लाईटसारखी जाते येते म्हणून मी ते पण वाटून ठेवलं आहे. सो आता मी तिला भरवणार आहे आणि लेट्स सी आता काय करते. मला तर मज्जा पण वाटते. मी दाखवते तुम्हाला कसा पाऊस पडतोय ते. दिसते इथे जे मी माझ्या घरातलं मनी प्लांट होतं, तर ते मी असं पावसात ठेवलं आहे थोडं. चला पण पावसाचं पाणी लागू दे. शक्यतो मला बाहेर ठेवायला ते जमतच नाही, सो मग ते घरात ठेवलं आहे. अरे पाऊस डिरेक्टली आपल्या घरात तिरका पाऊस पडतो आणि ते किती ओलं झालं आहे. आता मी तार लावून घेते. जोरात विजा चमकत आहेत, मग मी आता तार लावून घेते. ठीक आहे, ये आपण जय जय पुढे करणार जय जय. बेटा माझ्या मध्ये मध्ये आल्यावर माझा व्हिडिओ कसा येणार? अरे पूर्ण अशी थांबली मला झाकून. हाय मम्मी. इथे मी आता संध्याकाळचा दिवा लावते आणि येस, आता मी इथे ना ॲक्च्युली मला खूप गरम होत होतं, म्हणून मग मी खालचं लेगीज काढून पायजामा घातलेला आहे, म्हणून ते जरा वियर्ड दिसतं आहे. म्हणजे ओके, कम्फर्ट शेवटी महत्त्वाचा. आणि येस, तर आता घरातला दिवा लावून झालेला आहे आणि बाहेर तुळशीला मी फक्त अगरबत्ती लावते आहे, कारण की पावसामुळे हवा एवढी सुटते ना की तिथे दिवा राहणारच नाही. म्हणून मग मी फक्त अगरबत्ती लावून नमस्कार केला, दॅट्स इट. आणि आर्या पण माझ्यासोबत रोज अशी दिवा लावत असते आणि प्रार्थना करत असते. ती कसं मी तुम्हाला दाखवते पुढे. ते ठेव ना जय जय बाप्पा. आणि काय म्हणायचं त्याच्यावर? बोल काय? बाप्पा मला चांगली बुद्धी दे आणि सर्वांना सुखी ठेव. थँक्यू बाप्पा. इकडे बघा. इथे आता मिस्टरांनी ऑफिसवरनं येताना मस्त अशी गरमागरम समोसा आणि वडापाव आणलेले होते आणि त्यांचं पण फ्रेश वगैरे होऊन झालं आणि नमस्कार केला देवाला. आणि त्यानंतर मग आम्ही मस्त बसलो वडापाव आणि समोसा खायला. या कुठे गेली? चटणी नाही दिली? दोन्ही ह्याच्यात नाही चटणी. ही वाली मी ओली चटणी मीच नाही मागितली. आजी बाबा बाबा ही माझी आहे, ठीक आहे? सगळं तुझं, सगळं तू खाल्लं तरी बाबा काय बोलणार? अरे ही पण खातेच. हे खाल्लं का वडा? बाबा वडा ह्यात टाकून खायचा. धर टाक, ह्यात टाकून खा. असं बाबा दाखव, मी पण अशी खाते. येस.
गेला का? ते तू दाखवलेला व्हिडिओ मी आता ते दुकान बघितलं ते हाय एवढी सकच काय ते हॉटेल. कोणतं 250 बुफेट कुठे आहे? कात्रजचं ना? कात्रज नवले ब्रिज पेट्रोल पंप लागतो ना तिथं त्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये नवीन बिल्डिंग झाली ना. पण सगळं हे आहे ना पिझ्झा हे ते नाही येते तू त्याचे. तुम्हाला काम करू लागते ना अगं बाई, काय गरज असते मला ती एवढी भारी वाटते ना. पुढे येऊ नका. काय करते तू? स्वयंपाक हा स्वयंपाक करते? स्वयंपाक करते, आई- आईला मदत करते ती. आईला मदत करते? हा झालं वाटतं मूड गेला. इथे आता आमचं जेवण तयार झालं आहे. मस्त वरण भात, आमरस, पुरी आणि पापड. सो आता आम्ही देवाला आधी नैवेद्य दाखवतो. इथे थोडासा आवाज येईल बाहेरचा, तो सॉरी. तर इथे मिस्टरांनी नैवेद्य लावला आणि लगेच सर्वांनी जेवायला घेतलं. सर्वांनी म्हणजे आर्या आणि आर्याच्या बाबांनी जेवायला घेतलं. मी आणि इरा नंतर जेवणार आहे. हॅलो एव्हरीवन. तर इरा झोपली होती आणि आत्ता उठून इथे आली आहे. है ना बाबा? से हाय हाय कर बेटा, हाय कर. इरा हाय कर. झोप येते अजून. तर ॲक्च्युली आजचा ब्लॉग वेगळा काहीतरी होणार होता. म्हणजे आम्ही बाहेर जाणार होतो मम्मीकडे वगैरे, पण आज पावसाने आमचा सगळा प्लॅन चेंज केला आणि दगडूशेठला पण जायचं होतं. ते पण तुम्हाला दाखवायचं होतं, पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम. आणि मग असंच घरातच मग सिम्पल असं काय आमरस पुरी मस्त केली आणि एन्जॉय केली. म्हणजे मला अजून जेवायचं आहे, मला आणि इराला. आर्या जेवली आहे. काय बेटा? बर. तर येस, तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. मी भेटते उद्या एका तुम्हाला छानशा ब्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.